हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ, खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल। सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ, 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते। अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये। मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर। मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून करबुडव्यांची यादी सादर, करवसुली करा रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई, भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी। 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक, गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यामध्ये 1.65 लाख कोटींचा एफडीआय, देशातील एकूण एफडीआयपैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात। फडणवीसांचे एक्सपोस्ट। राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, आंबा, संत्री, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो। मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरणं भरायला सुरुवात, बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं, रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिंद धरणही ओव्हरफ्लो। नवी मुंबईमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेला 1,81,00,000 लुटलं, बनावट आयकर अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक, गुन्हे शाखेकडून टोळीला अटक। महाराष्ट्रात आणि देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ, राज्यात 425 कोरोनाबाधित रुग्ण, सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक मुंबई। पुण्यात आज एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा, यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास आउट, इतिहासामध्ये पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी तैनात। आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत, विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघ बाहेर जाणार। नमस्कार, मी पूर्वी भावे, नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते।